पिठीसाठी कुळीथ भाजतो ना, ते भाजूया. कुळथाची पिठी बनवतो ना, त्याच्यासाठी कुळीथ भाजावे लागतात मस्त. हे आता थोडेसे असे कसे पांढरे पांढरे दिसत आहेत ना, तांबूस कलरवर. ते काळपट जरा होईपर्यंत असे एक प्रकारचा वास येतो कुळीथ भाजताना, तसे येईपर्यंत भाजूया. कारण पावसात आता आपल्याला कधीतरी, अजून पावसाला सुरुवातच नाही झाली आहे, पण गावी कसं पावसासाठी तयारी करून ठेवतात. कुळीथ भाजून पिठी बनवून ठेवतात, कुठे तांदूळ बनवून ठेवतात, काय करून ठेवतात. तर आपण आपल्या थोडीशी पिठी बनवूया कुळथाची. कधीतरी खावीशी वाटते, कधी म्हणजे आमटी जरा कमी पडत असेल वाटेल तर करायला मिळते, किंवा अशी आवडते म्हणून कधी शनिवारची वगैरे करता येते रात्रीची भातावर, तर त्यासाठी. बसून कुळीथ गावी कसं चुलीवर भाजतो ना, तव्यामध्ये अशी बसून एका बाजूला चुलीच्या, ते बरं वाटतं. हे असं उभ्याने म्हणजे भारी पडतं कुळीथ भाजायला. हे कुळीथ भाजले ना की भरडावे लागतात. भाजले की मग त्याची ती वरची सालं येतात, काळी झालेली, काळपट झालेली, ती निघतात. हलक्या हाताने भरडावे लागतात जात्यावर. पण मी घरघंटीवर देणार आहे, तिथे मी तिला विचारलं तर ती बोलली भरडायचे 15 रुपये आणि पिठी बनवायचे म्हणजे दळणाचे 15 रुपये, असे 30 रुपये घेईन असं बोलली ती. तर जात्यावर आपण असं हलक्या हाताने कुळीथ भरडतो आणि त्याची सालं आणि डाळ निघते मग, आणि मग ते आसडायचे आणि मग थोडे थोडे घालून दळून त्याची पिठी करायची जात्यावरची पिठी छान लागते. आता लोक जात्यावर कमी करतात, आता मग घरघंटीवरच बनवतात पिठी. आणि अशी विकत पण खूप मिळते ना, सगळ्या दुकानात मिळते. आमच्या इकडे मारवाडी दुकानं असतात जास्त करून मारवाड्यांची, तर त्यांच्याकडे पण पिठी मिळते. 10, 20, 10 नाही, आता 20 रुपयाचं पॅकेट मिळतं पिठीचं. कुळथाची पिठी छान लागते. त्याच्यात थोडेसे धणे घालायचे आणि 2 लवंगा आणि 4-5 मिरी असं त्याच्यात टाकायचे कुळीथ पिठी बनवताना. मग छान होते झणझणीत पिठी सुकी. आणि मग बनवताना मग ते काय आपण ओल्या मिरचीची बनवू किंवा मसाल्याची बनवू, तशी बनवता येते. हे आम्ही आता गावी गेलेलो ना मेच्या पहिल्या आठवड्यात गेलेलो गावी, तर तेव्हा आम्ही कुळीथ आणलेले बाहेर. मालवणला आमच्या बाहेर बायका बसतात, सगळं सामान घेऊन कुळीथ मिळतात, लाल चवळी मिळते, पांढऱ्या चवळी, सगळं मिळतं जे आपल्याला लागेल. चिंच मिळते, चिंचेच्या किंवा कोकमची हे असते, कोकमचं तेल असतं घट्ट बनवलेलं, मुटली म्हणतात त्यांना, ती पण मिळते. तर ते तिथे ना, तिथे एका बाईकडून आम्ही कुळीथ घेतलेले. तसेच जुने की नवीन असं काय आपल्याला कळत नाही, ते लोक मिक्स पण करून देतात. आणि त्याच्यात थोडेच ना माती जास्त असते, बारीक बारीक ढिकळ अशी मातीची, ती वेचावी लागते. तर हे छानपैकी असं फटफट येईपर्यंत भाजायचे मस्त. आणि मग थंड झाल्यावर उद्या मी तिच्याकडे देणार दळण पिठीसाठी. चुलीवर वगैरे एवढा वेळ लागत नाही, गॅसवर वेळ लागतो. आमच्याकडे गावी नेहमी म्हणजे महिन्यातून 2-3 वेळा तरी पिठी दळावी लागायची जात्यावर. दोघं आम्ही, मी, माझी वहिनी वगैरे असं मिळून आम्ही पिठी दळायचो संध्याकाळी.
जात्यावरचं सगळंच छान असतं. जात्यावरचं घावण्याचं पीठ पण छान आपल्याला पाहिजे तसं काढता येतं. आणि हे तर छानच असतं. मस्त कुळीद वगैरे कुळदाची पिठी वगैरे मस्त लागते जात्यावर दळलेली. तर हे भाजलेले कुळीद आहेत, मी आता भाजले ते. हां, आणि आता हे कच्चे, हे बघा हे कच्चे आहेत. हे कच्चे कसे वेगळे दिसत आहेत. हां, आणि हे भाजलेले कसे वेगळे दिसतात, असे भाजायचे तांबूस रंगावर मस्त. आता ह्याचे सालं वगैरे पण छान येणार. आणि हे कच्चे, फरक दिसतोय ना कच्च्यामध्ये आणि भाजलेल्यामध्ये, असे भाजून काढायचे. तर मी एकदाचे भाजले, आता परत टाकले आणि थोडेसे घेतले, म्हणजे एक साधारण 1 किलो होईल असे भाजणार. जास्त पण नाही, तेवढी संपली पाहिजे ना. तर अशा प्रकारे हे पण भाजून घेते. आणि हे आता भाजले आहेत आणि हे भाजायचे. ते दोनमध्ये फरक दिसतोय ना, कच्च्यामध्ये आणि भाजलेल्यामध्ये, तसे भाजून घ्यायचे. आणि नंतर मग थंड झाल्यावर उद्या, आता जरा ते थंड झाल्यावर जसे वेचायचे वगैरे, जरा काय असेल तर दिसेल अजून. आणि मग उद्या चक्कीवर द्यायचे, घरघंटीवर नेऊन. चला, मग मला आज एवढंच दाखवायचं होतं. कुळीद भाजायचे ते, म्हणजे ज्यांना हौस आहे ती लोक घरी पण, आणि मारवाड्याकडे पण कुळीद मिळतात, ज्यांना घरात पिठी करायची असेल थोडंसं असं. तर चला, बरं, मग माझे ब्लॉग बघा शेवटपर्यंत आवडीने. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.